लग्नानंतर सून मुलगी होऊ शकते, तर जावई मुलगा का नाही होऊ शकत? नमस्कार, माझं नाव प्रकाश महाजन आणि यांना भेटा. हे आहेत माझे सासरे बुवा प्रकाश राऊत. हो, प्रियंकाच्या वडिलांचं नाव पण प्रकाशच आहे आणि मीही त्यांना बाबाच म्हणतो. एकदम देव माणूस आहे. आणि आता शूज घालून मी निघालो आहे मॉर्निंग वॉकला दादांसोबत. तर यांना भेटा. हे आहेत महेश राऊत, प्रियंकाचे मोठे भाऊ. बघायला गेलं तर आम्ही 3 भाऊ आहोत आणि मी सगळ्यात मोठा आहे घरात. जसं मी दीपकला गाईड केलं, गुड्डूला गाईड केलं, तसं मला नेहमी वाटायचं की मला एखादा मोठा भाऊ हवा असता आणि महेश दादांच्या रूपात मला तो मोठा भाऊ मिळाला. मला माझ्या आयुष्यात काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर मी महेश दादांसोबत नक्की डिस्कस करतो आणि ते मला एका मोठ्या भावासारखं गाईड करतात. म्हणून मी त्यांना देखील दादाच म्हणतो. आणि यांना भेटा. हे आहेत स्नोईचे बेस्ट फ्रेंड, म्हणजे स्नोईची नानी आणि स्नोईची मामी. स्नोई तिथे गेली म्हणजे यांच्याशिवाय तिला करमत नाही. आई आणि वहिनी पियू आणि स्नोईसाठी जे काही करतात ते पाहिल्यानंतर कळते की बाळणपणात बायकांना माहेरी का जायचं असतं. आणि खरं सांगू, पियूपेक्षा तर मलाच तिच्या माहेरी जायला जास्त मजा येते. कारण लग्नानंतर मला आई बाबा दादा वहिनी यांच्या रूपात एक दुसरं घरच मिळालं आहे. हे सगळं पॉसिबल झालं कारण की मी कधी जावाईसारखा नाही तर त्यांचा मुलासारखा वागलो. बऱ्याचशा जावयांना लग्नानंतर खूप मानपणाची अपेक्षा असते आणि तो मिळाला नाही तर ते रुसतात, फुगतात आणि बायकोला खूप त्रास देतात. मी काय म्हणतो, जर आपण सुनेकडनं अपेक्षा करतो की तिने मुलीसारखं राहावं तर जावाई मुलासारखं का नाही राहू शकत? एकदा तरी डोकेदुखी जावाईपेक्षा त्यांचा लाडका मुलगा बनून बघा, खूप बरं वाटेल.